नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्याच मनात येतं, मी कोणाचे काही वाईट केलं नाही, माझ्या सोबत नेहमी वाईट का होतं. देवावर विश्वास ठेवते, त्यांची सेवा करते, चांगल्या मार्गावर चालते, चांगले कर्म करते, तरीही माझ्यासोबत सगळं वाईट का होतं, असे प्रत्येकाच्या मनामध्ये भरपूर विचार येत असतात. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थांनी दिली आहेत. एकदा अर्जुनाने कृष्णाला विचारले, कृष्णा, नेहमी चांगल्या माणसांसोबतच वाईट का होतं? त्यावर कृष्णाने सांगितले, या गोष्टीमध्ये मनुष्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. कृष्ण म्हणाले, एका नगरामध्ये 2 पुरुष राहत होते. पहिला व्यापारी होता. तो चांगला माणूस होता, धार्मिक आणि नीतीचे पालन करणारा होता. चांगले कर्म करायचा, देवाची भक्ती करायचा, मंदिरात जाऊन देवाची सेवा करायचा, चुकीच्या कामांपासून दूर राहायचा. आणि दुसरा माणूस जो होता तो वाईट वृत्तीचा होता, वाईट कामे करायचा, खोटे बोलायचा, नेहमी अनीतीने वागायचा. तो नेहमी मंदिरांपासून पैसे, चप्पल चोरायचा. त्याची संगत वाईट लोकांसोबत होती. तो व्यसनी होता. एक दिवशी त्या नगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते. हे बघून वाईट माणसाने मंदिराचे सगळे पैसे चोरले आणि तिथून पळून गेला. थोड्या वेळातच चांगला व्यापारी दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये गेला. त्यावर लोकांनी चोरीचा आळ घेतला. तिथे असलेले सर्व लोक त्याला चोर बोलू लागले. त्याचा खूप अपमान केला. तो तसाच मंदिराच्या बाहेर आला. येताना त्याला एका बैलाने मारले. त्याला पायाखाली चिरडले. तो व्यापारी गंभीर जखमी झाला. तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पैशाने भरलेली पोटली मिळाली. तो विचार करू लागला, आजचा दिवस किती छान आहे. ही जखम झालेल्या माणसाने सगळे ऐकले. तो घरी आला. त्याने घरातून सर्व देवांचे फोटो, मूर्त्या काढून टाकल्या आणि देवतांवर नाराज होऊन जगू लागला. काही वर्षानंतर वाईट माणसाचा आणि चांगल्या माणसाचा मृत्यू झाला. तेव्हा चांगल्या माणसाने यमराजाला प्रश्न विचारला की मी नेहमी चांगले कामं केली, चांगली कर्म केली, तरी मला दुःख, अपमान का मिळाला? याने तर अधर्म केला, तरीही याला धनाची पोटली मिळाली. व्यापाराच्या प्रश्नावर यमराजाने उत्तर दिले, ज्या दिवशी तुझ्यासोबत दुर्दैवी घटना घडली, बैलाने तुला चिरडले, तेव्हा तो तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू फक्त जखमेमध्ये प्रवृत्तीत झाला आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता. पण त्याच्या वाईट कर्मांमुळे तो राजयोग फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीमध्ये परिवर्तित झाला. स्वामी आपली साथ कोणत्या स्वरूपात देतील हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे चांगले कर्म करा, वाईट कर्मांपासून दूर राहा. जर तुम्ही स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर त्यांची कृपा नक्की होईल. जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, जे तुमच्यासोबत वाईट होत आहे, त्यांना कधीही हे समजावू नका की देव तुमच्या सोबत नाहीये आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे. उलट त्या दुःखांना सांगा की माझे स्वामी किती मोठे आहेत. असं समजा की अजून यापेक्षा खूप वाईट होणार होतं, पण स्वामींमुळे आणि तुमच्या चांगल्या कर्मांमुळे ते सगळं कमी झालं. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.